जेव्हा माझं तुमच्याशी बोलणं झालं होतं तर तेव्हा त्याच अर्थात ते बोलले ठीक आहे, साड्या तुम्हाला आम्ही मोजत नाही, अशी शायनिंग चादणी इस्त्री करावं लागतं. कसं आहे म्हणजे वाटणे शिवायचे म्हणजे 20-20 फोटा येतो, कधी कधी ह्याच्यातही पदर मोठा असतो. रेंटने आपण घेतो तर ते ह्या साड्या हा एवढा घेतला पडलेली नाही, तिच्या डान्ससाठीच आहे. मग आपण जो आधीचा व्हिडिओ मी टाकला व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ जो आधीचा व्हिडिओ होता ज्यात मी सहावाऱ्या साड्या म्हणजे आर्ट सिल्कमधल्या ज्या असतात सहावाऱ्या साड्या त्या मी नऊवारीसाठी मागवले होते आणि ते मी मोजले तर सहज ते कमी निघाले, म्हणजे 5.25 4.5. मग जिथून मागवलं होते मी तिथं त्यांना कॉल केला, ते बोलतात 4.80 असेल. म्हणजे मला तुम्ही सांगताना 5.25 सांगितलं, 5.25चं 5 निघालं तरी ठीक आहे, पण जे 4.5 निघतं ते त्यांचं तंतोतंत अगर टेप आम्ही आणलं म्हणजे पूर्ण मीटरला आपण 1 मीटर पकडतो, पण त्यांच्या कटमध्ये 95ला असं काहीतरी पकडतात. मी म्हणले जेव्हा माझं तुमच्याशी बोलणं झालं होतं तर तेव्हा त्या साड्या होत्या, तर त्यांनी मग नंतर सांगितलं की ते देवीसाठी असतात साड्या खास अशा की ज्या 4.25 मीटर असतात. असं मी म्हणले ते 4.25 पण निघत नाही, म्हणजे कुठं आता त्यांच्याशी वाद घालायचा. तर म्हणले मी क्वालिटी चांगली होती कपड्याची, नो डाऊट क्वालिटी काही हे नव्हतं. तर म्हणले मला तुम्हाला चेंज करून द्यावं लागेल, कारण मी ज्यांची ऑर्डर घेतले त्यांना मी त्याच्या किमती तेवढ्याच सांगितल्या, मी काहीच करू शकत नाही. कारण एका साडीमागे अगर मला अर्धा मीटर कमी पडला तर 10 साड्या आणले तर 5 मीटर, म्हणजे एक साडी कमी पडल्यासारखं झालं. बोलले की आम्ही एका जी आता ज्या साड्या आहेत ते तुम्ही ठेवा, आम्ही तुम्हाला एक एक्स्ट्रा साडी देतो. म्हणले नाही, कारण मला तो जॉईंट मारावा लागतो. म्हणजे एक लहान मुलींचं जे साड्या आपण शिवतो पहिली किंवा दुसरीच्या ह्याच्यापर्यंत ते बरोबर तेवढंच लागतं. तर ते काही जास्त माझ्याशी हे करतात. ते बोलले ठीक आहे, साड्या तुम्हाला आम्ही पण देतो. तर त्याने साड्या पाठवलेत. मी ह्या साड्या ओपन करून ह्यासाठी मी तुम्हाला दाखवणार होते की ह्या रफ टफ असतात आणि आपण डान्ससाठी ह्याच साड्या जास्त वापरतो. आणि मी त्यांना म्हणलं की तुमचं मी नाव नाही घेतलं, पण मी व्हिडिओ टाकलेला आहे. मी सहज ह्या साड्या मी मोजून ह्याच्यात नऊवारी शिवणार आहे हे मी सांगणार होते, पण मोजताना हे कमी निघालं. जे आहे ते आहे, माझा तो व्यवसायच आहे. तर मी म्हणले एवढंच आहे की बाबा कधी कन्फ्यूज होणे. तर ते बोलले की नाही, ह्याच्यामध्ये 2 प्रकारच्या साड्या असतात, ज्या रेग्युलर चालतात त्या 5.25 मीटरच्या असतात, आणि ज्या देवीसाठी असतात त्या साड्या म्हणजे ते 4.25 असतात, त्याच्या किमती कमी असतात. असं म्हणजे महाग किंमत म्हणजे कधी कधी आपण मोजत नाही असू शकते. मी बऱ्याचदा संबंधच येत नाही, आणून शिवायला दिलं तर मी सरळ शिवते. पण शक्यतो नऊवारी शिवताना मी साडी मोजून घेते, कारण परत कधी कधी कसं असतं नऊवारीमध्ये म्हणजे 9 मीटर नसते ते पूर्ण, ती पण कमी असते 8 मीटर किंवा कधी कधी त्याच्यापेक्षा कमी. जेव्हा तो कस्टमर समोर असतो तेव्हाच ते मोजते. दुकानाचे जे घेते त्याच्यात मी काही मोजण्याची मला गरज पडत नाही, कारण त्यांना माहिती आहे की मी आधीपासूनच त्यांची शिवते, त्यांच्यात कधीच तक्रार होत नाही. पण हे होते बऱ्याचदा, इवन जेव्हा आपण कस्टमरशी बोलतो, जेव्हा ऑर्डर देतात तेव्हा एक भाषा असते, नंतर शिवल्यानंतर एक भाषा असते. बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या निगेटिव्ह जास्त करून म्हणजे सांगू नये, चांगलं नसतं की बाबा चला सगळ्या चांगल्या, पण कधी कधी अशा गोष्टी झाल्या तर सांगणं गरजेचं. ह्या साडीबद्दल आता मी तुम्हाला सांगते. म्हणजे आर्ट सिल्क बोलतात ह्याला, मी नॉर्मल सेमी बोलते, पण आता त्यांनी सांगितलं की ह्याला आर्ट सिल्क बोलतात. ह्या रपटप असतात, तुम्ही कशाही वापरा, कशाही धुवा, काही करा, ही शायनिंग चादणी इस्त्री करावं लागतं. कसं आहे म्हणजे पळून गरम पाण्यात ठेवून निरमा टाकलं तर खराब होईल, तेही सांगते मी तुम्हाला. म्हणजे निरमा म्हणजे जी पावडर असते वॉशिंग कपड्याची, लहानपणापासून तेच तोंडात आहे, निरमा पावडर असं ते चाला. तर ह्या साड्या परकर पोलक्यासाठी, परत मला वाटतं भरतनाट्यमसाठी, कथकसाठी, भरतनाट्यमचे तर अफाट मी ह्याचे ड्रेसेस शिवलेले कधी तर दाखवते, आहेत माझ्या मुलींचे शिवलेले. पण आता अलीकडे मध्ये एकदा आला होता चान्स शिवण्याचा, पण तो नाही हे केला, रेंटवरतीच आणतात. मी म्हणले ठीक आहे, पण कधी शिवले तर शिवले, तेव्हा वाटणे शिवायचे म्हणजे 20-20 ड्रेसेस असायचे. पण कोविडमध्ये ते सगळं बंद झालं, त्यानंतर ते आलेच नाही. तर चला ही साडी मोजून बघितली मी, आता मोजणार नाही मी.
असा पदर येतो आणि जे कमी असते त्याचा पदर छोटा येतो. कधी कधी ह्याच्यातही पदर मोठा असतो. जास्त करून ज्या आपण रेंटवरती किंवा शाळेसाठी ज्या साड्या शिवतो ते शक्यतो अशा डार्क कलर हिरवाच असतो, कारण आपण जागरण गोंधळवरती गाणं आहे किंवा देवीचं आहे त्याच्यामध्ये हेच आहे. तर ह्या नऊवारी शिवणार आहेत, कुठल्या कशासाठी शिवणार आहेत ते नंतरच्या तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण हे काय करते हे काम मी तुम्हाला सांगते. माझे शिलाईचं काम जे करते त्याच्यात ह्याचंही म्हणजे हे जे आत्ता हे जे साडी आहे ज्यांच्यासाठी मी शिवून देते तिथं काहीतरी एक वेगळं आहे. ते तुम्हाला लवकरच कळेल पुढे व्हिडिओमध्ये, कारण ज्या शाळेसाठी देते त्यांचं परमिशन हवं आहे, मग त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही अशी साडी तुम्ही घेताना ह्याचं तुम्ही पाहू शकता. हे असे काठ आहे आणि ह्या बाजूला हे असं असतं, हे एकदम हे असतं म्हणजे असं कपडा पॉलिस्टर बोलतो ना तशामध्येच असतं. आणि ह्या बाजूला शायनिंग कमी असते आणि ह्या बाजूला उलट असते, तिथं शायनिंग जास्त असते, हे सांगते मी तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये टोटली तुम्हाला काही शिव दे ह्याच्यामध्ये अस्तर वापरावं लागते. तर नऊवारी ज्यांनी आपण घेतो तर ते ह्या साड्या तुम्हाला ह्याच असतात. आणि समजा आत्ता ही मी 2 साड्या 3 साड्या घेतली 1,500, तर त्याच्यात 2 नऊवाऱ्या बसतात, म्हणजे 750ला एक नऊवारी झाली. माझी शिलाई प्लस ब्लाऊज ते असं गेलं तर हे तुम्हाला आरामात आय थिंक 2,000पर्यंत हे येतं तुम्हाला, म्हणजे रेडीमध्ये. कारण हे दिसतं पण छान, असं तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर आणि इतकं छान दिसतं. मी माझ्या मुलीसाठी पण शिवलेली आहे, एक तुम्हाला दाखवते, म्हणजे ह्याच ह्याची शिवलेली आहे तिची. तर हे एक जेवढा ते निळं तर मी शिवून घेतले होते, कारण मला कट केला होता तो, त्यामुळं त्याचं पण त्यांनी त्याचं रिफंड केलं. जे राहिलं होतं ना 3 साड्यामागे जे काही पैसे हे होतात ते रिफंड केलं त्यांनी मला, ते हे झालं. तर कधी कधी ह्या गोष्टी होतात. हे बघा 1 2 3 4 5 6 7. आता तुम्हाला ओपन करून मी एखादी दाखवते. सेम कलर आहे, काही फरक नाही, फक्त मीटरमध्ये फरक आहे. तर असं फसू शकतो, पण ठीक आहे, ते काही वाद न घालता मग त्यांनीही त्यांची चूक कबूल केली की म्हणजे देवीच्या साड्या ते तुमच्याकडे चुकून आल्या होत्या. मी म्हणले काय म्हणते आता चुकून आल्या होत्या, मुद्दाम केलं होतं, हे त्यांचं हे आहे, ते आपण त्याच्यामध्ये हे नाही करायचं. जिथल्या तिथल्या त्या गोष्टी सोडून पुढे जाणं गरजेचं असते. पण हे तुम्ही टेलरिंगचं काम करत असतील किंवा तुम्ही स्वतःसुद्धा हे करत असतील तर ते हे करा, म्हणजे काय म्हणजे चेक करा. आता तुम्हाला असं पकडलं की लक्षात येते, कारण हा एवढा घेतला तर तो 1 मीटर असतो, हा असा 1 मीटर, आणि हे एक्स्ट्रा तुमच्या लक्षात येईल. हे आता बरोबर 5 मीटर 5.25 पैसे किंचितचा कमी आहे. तर प्रॉब्लेम सॉल्व झाला. मला त्या दिवशी इतका माझा तो मूड खराब झाला होता, आणि हे टाकल्यानंतर व्हिडिओ टाकल्यानंतर तिथं तर एकही कमेंट येत नाही, आणि व्हॉट्सअपवरती भरपूर मेसेज की त्या आम्हाला पण असं कधी हे लागतं तसं लागतं. आता ही साडी तुम्हाला दाखवते. माझ्या मुलीसाठी मी शिवले होते, आणि ही नऊवारी नाही 2 साड्या घेऊनच शिवले होते. टोटली 3 साईज शिवले मी. कमीत कमी ही साडी तिने 10 वेळा तरी वापरली असेल. ही अशी गोळदार ही मला पण येते, पण मी कधी हे वापरलेली नाही, तिच्या डान्ससाठीच आहे. मग आपल्या जरा मुली डान्समध्ये असतील ह्याच्यामध्ये असतील तर अशी एखादी साडी तुम्ही स्टिच करून ठेवू शकता, म्हणजे स्वतःच्या ह्याच्यासाठी. तर आत्ता ह्या साड्या जेव्हा मी शिवेन तेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये तर ते दिसणारच आहेत नक्की नंतर, तर ते तुम्ही पाहतीलच. बाकीचे पण भरपूर कामं चालू आहेत, आणि आत्ता सण आहे संक्रांतीचा, त्यानंतर हळदी कुंकाचं हे ते सगळं चालूच आहे. तर आज मला एका ठिकाणी कार्यक्रम होता, मी तिथे गेले होते. तिथून आल्यानंतर हे शूट घेतले आणि उद्या हे शिलायला सुरुवात करेन. पण जो आधीचा व्हिडिओ मी टाकला त्यात जे होतं ते मी तुम्हाला जे सांगितलं, आणि आजच्याही व्हिडिओमध्ये ती गोष्ट क्लिअर केली, कारण असं नाही वाटलं पाहिजे की ते टाकलं पुढे काय झालं. तर
हे असं झालं, पण माझा प्रॉब्लेम सॉल्व झाला. पण मी न बघताच कट केलं असतं तर माझे वांदे झाले असते की म्हणजे कधी कधी म्हणजे साडी ही कमी पडते किंवा माझ्या शिवण्यात काय चुकलं का. पण शक्यतो मला वाटतं आता चेक केलेलं बरं. मी पण बऱ्याचदा ह्या गोष्टी चेक करत नाही. तर चालेल, आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही टेलरिंगचा व्यवसाय करत असेल तर अशा काही गोष्टी घडत असेल तर त्याच्याकडे पहा आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी तुम्ही बोलले तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. पण शांत बसणं हे चुकीचं. आणि जे व्यवहार केले त्याच्यामध्ये फरक पडला. हां, ते मी साड्या न विचारता घेऊन आले असते त्यांना, ठीक आहे. मी विचारलं होतं की किती मीटर आहे, तर त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे त्यांना ती चूक कबूल करावी लागली आणि साड्या रिटर्न दिल्या. कदाचित देताना त्यांच्याकडून चूक झाली असेल, आता ते बोलतात, पण आपणाला विश्वास ठेवावा लागेल. तर असं चालतं कधी कधी. तर चालेल, चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.